हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं OLS एज्युकेशन या आपल्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खूप इम्पॉर्टंट आहे। ज्या विद्यार्थ्यांनी RRB NTPC ची CBT 1 दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। ठीक आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीच्या तुम्हाला माहिती आहे CBT 1 च्या एक्झाम झालेल्या आहेत। ठीक आहे, त्यांची आन्सर की पण आलेली आहे, पण भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की सर माझा स्कोर किती असायला हवा तेव्हा मी CBT 2 ची तयारी करायला हवी। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वच गोष्टी डिस्कस करणार आहोत की तयारी कशा प्रकारे करायची आहे। त्यानंतर CBT 2 चा ठीक आहे, CBT 2 चा एक्झाम पॅटर्न काय आहे, CBT 2 चा सिलेबस काय आहे, त्यानंतर RRB CBT 1 मध्ये सेफ स्कोर किती असायला हवा। ठीक आहे, त्यानंतर मी CBT 2 ची तयारी करायला पाहिजे आणि कशा प्रकारे आपण CBT 2 मध्ये 100+ मार्क घेऊ शकतो, 120 पैकी 100+ मार्क घेऊ शकतो। ह्या सर्वच गोष्टी आज आपण इथे डिस्कस करणार आहोत। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, माझं स्वतःचं रेल्वेमध्ये ॲज अ लोको पायलट म्हणून सिलेक्शन झालेलं आहे, म्हणून मला माहिती आहे की रेल्वेमध्ये कशा प्रकारे क्वेश्चन येतात। ठीक आहे, तर आज आपण इथे पाहूयात। बघा, सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम ज्यांनी CBT 1 ची एक्झाम दिलेली आहे की सर मी एक्झाम क्लिअरच करू शकतो का नाही। ठीक आहे, माझा स्कोर खूप कमी आलेला आहे, रॉ स्कोर, असा भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, मी एक्सपेक्टेड रॉ स्कोर कट ऑफ सांगतोय तुम्हाला, एक्सपेक्टेड सांगतोय। ठीक आहे, रॉ स्कोर कट ऑफ सांगतोय, नॉर्मलाइज्ड नाही आहे। ठीक आहे, इथे रॉ स्कोर कट ऑफ सांगतोय की जे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, जनरल कॅटेगरीचे, त्यांना जर 50 ते 55 च्या रेंजमध्ये मार्क असतील तर त्यांनी तयारी करायला काहीही हरकत नाही आहे। ठीक आहे, OBCच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो 45 ते 50 च्या रेंजमध्ये मार्क असतील तर त्यांनी तयारी करायला काही हरकत नाही। त्यानंतर EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, त्यांना 40 ते 45 च्या रेंजमध्ये रॉ मार्क असतील तर तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो। SC कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 38 ते 42 आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 35 ते 40 मार्क असतील रॉ मार्क्स। ठीक आहे, नॉर्मलाइज्ड म्हणत नाहीये, ठीक आहे, रॉ स्कोर म्हणतोय मी विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर त्यांनी तयारीला लागा, कारण सध्या रॉ स्कोर तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही आन्सर की पाहिलेली असेल आणि तुमच्याकडे रॉ स्कोर असेल। विद्यार्थी मित्रांनो, हा एक्सपेक्टेड रॉ स्कोर मी सांगतोय। ठीक आहे, यामध्ये मे बी कमी अधिक होऊ शकतं, अधिक तर होणार नाही, कमी स्कोर येईल 100%, मला असं वाटतं की कमी स्कोर येईल। विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी आता माझे जे टचमध्ये आहेत, काही विद्यार्थी NTPCचे, तर त्यांनी खूप अभ्यास केला, परंतु काही विद्यार्थ्यांना पेपर हार्ड आला होता। ठीक आहे, पेपर हार्ड आला होता तर त्यांना 50 ते 55 च्या रेंजमध्ये मार्क येत आहेत। तर ते जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर ते खूपच संभ्रमात आहेत की सर मी क्लिअर करू शकतो का नाही। तर माझं म्हणणं आहे, ज्यांना 50 ते 55 स्कोर आहे त्यांनी तयारीला नक्की लागा, कारण विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्या पेपरची लेवल हार्ड आली होती त्यांना नॉर्मलाइज्ड स्कोर पण काय होणार आहे, दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या कंपॅरिझनमध्ये जास्त येणार आहे। ठीक आहे, तर त्यांनी तयारीला लागू शकता विद्यार्थी मित्रांनो। तर त्यानंतर फर्स्टली वी टॉक अबाउट CBT 2 एक्झाम पॅटर्न। ठीक आहे, मला एक्झाम तर द्यायची आहे परंतु मला एक्झाम पॅटर्नच माहिती नाही। तर एक्झाम पॅटर्न बघा विद्यार्थी मित्रांनो, दिस इज बोथ स्क्रीनिंग अँड स्कोरिंग राऊंड। जो CBT 2 चा जो राऊंड असतो विद्यार्थी मित्रांनो, तो स्क्रीनिंग आणि स्कोरिंग राऊंड असतो। दॅट इज द मार्क ऑफ CBT 2 विल बी इन्क्लुडेड इन द फायनल मेरिट लिस्ट। CBT 2 चे मार्क विद्यार्थी मित्रांनो फायनल मेरिट लिस्टमध्ये इन्क्लूड केल्या जातात। इट इज द मेरिट डिसाइडिंग राऊंड बिकॉज ऑफ मार्क ऑफ CBT 1 विल नॉट बी इन्क्लुडेड इन द फायनल मेरिट लिस्ट। CBT 1 चे मार्क फायनल मेरिट लिस्टमध्ये इन्क्लूड केल्या जात नाहीत, CBT 2 चे केल्या जातात विद्यार्थी मित्रांनो। द नॉर्मलाइज्ड स्कोर ऑफ CBT 2 शॉल बी यूज्ड फॉर शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट फॉर स्किल टेस्ट अँड ॲप्टिट्यूड टेस्ट। ठीक आहे, स्किल टेस्ट आणि ॲप्टिट्यूड टेस्टसाठी CBT 2 चे नॉर्मलाइज्ड स्कोर यूज केला जातो विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर तो स्किल टेस्ट आणि ॲप्टिट्यूड टेस्ट पण खूप इझी असते, ती पण आपण नंतर ज्या विद्यार्थ्यांची CBT 2 क्लिअर झाली त्या विद्यार्थ्यांसाठी नंतर आपण ते व्हिडिओ पण घेऊन येणार आहोत। ठीक आहे, बघा ॲक्च्युअल विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न काय आहे। ठीक आहे, एक्झामचा पॅटर्न काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा 3 सेक्शनमध्ये क्वेश्चन येतात। पहिलं आहे जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन,
ठीक आहे. सेकंड आहे मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन आणि थर्ड आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे क्वेश्चन. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नंबर ऑफ क्वेश्चन जनरल अवेअरनेसचे 50 क्वेश्चन असतात आणि टोटल मार्क काय असतात, 50 असतात. त्यानंतर मॅथमॅटिक्सचे 35 क्वेश्चन असतात आणि टोटल 35 मार्क असतात. आणि जनरल इंटेलिजन्सचे 35 क्वेश्चन 35 मार्क्स असतात. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन काय झाले विद्यार्थी मित्रांनो, 50 प्लस 35 अधिक 35 70, 70 प्लस 50 120. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 120 झाले आणि टोटल मार्क्स झाले 120. ठीक आहे. तुम्हाला ड्युरेशन असतं 90 मिनिटचं, 90 मिनिटचं ड्युरेशन असतं विद्यार्थी मित्रांनो. आणि जे PWD कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी काय असतं, 120 मिनिट असतात. ठीक आहे. आणि निगेटिव्ह सिस्टीम आहे 1/3 निगेटिव्ह मार्क्स. ठीक आहे. देयर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1/3 मार्क्स फॉर एव्हरी क्वेश्चन रॉंगली अटेम्प्टेड. म्हणजे जर तुम्ही एक क्वेश्चन रॉंग झाला, ठीक आहे, तर तुम्हाला 1/3 मार्क म्हणजे किती 0.33 काय होणार आहे, मायनस होणार आहे मार्क. ठीक आहे. तर जर रॉंगली आन्सर केलं आहे, नो मार्क्स विल बी डिडक्टेड फॉर अ क्वेश्चन लेफ्ट आन्सर. जर तुम्ही एखादा क्वेश्चनचं आन्सर दिलं नाही तर तुमचे मार्क कटणार नाही. ठीक आहे. पॅटर्न काय आहे, सॉरी सिलेबस काय आहे विद्यार्थी मित्रांनो, NTPC CBT2चा सिलेबस काय आहे, तर बघा, द क्वेश्चन विल बी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहेत विथ मल्टिपल चॉईसेस अँड लाईकली टू बी इन्क्लूड क्वेश्चन पर्टेनिंग टू. आता जनरल अवेअरनेसचे 50 क्वेश्चन आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही वेगवेगळे जनरल अवेअरनेसचे जे टॉपिक आहेत ते टॉपिक पाहू शकता. करंट इव्हेंट अँड नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, त्यानंतर गेम्स अँड स्पोर्ट्स, आर्ट अँड कल्चर ऑफ इंडिया. मी डायरेक्टली सांगतो विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते टॉपिक येतात. एक तर विद्यार्थी मित्रांनो सायन्स. ठीक आहे. सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी यावर आधारित क्वेश्चन येतात. विद्यार्थी मित्रांनो 50 मार्कचं जनरल अवेअरनेस असल्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यावर जास्तीत जास्त क्वेश्चन येतील. CBT 1 पेक्षा पण जास्त येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा यामध्ये कम्प्युटर अवेअरनेस, हिस्ट्री, जॉग्राफी, ठीक आहे, करंट अफेअर्स यावर आधारित क्वेश्चन येतात. तर तुम्ही वेगवेगळे टॉपिक पाहू शकता इथे. करंट इव्हेंट अँड नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, त्यानंतर गेम्स अँड स्पोर्ट्स. ठीक आहे. आता सध्या ऑलिम्पिक गेम झालेले आहेत त्यावर आधारित पण विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन येऊ शकतात. आर्ट्स अँड कल्चर ऑफ इंडिया, इंडियन लिटरेचर, मॉन्युमेंट्स अँड प्लेसेस ऑफ इंडिया. ठीक आहे. जनरल सायन्स अँड लाईफ सायन्स अप टू 10th CBSE. ठीक आहे. 10च्या CBSE बोर्डचा जे 10चं सायन्सचं बुक आहे तर त्यापर्यंत येऊ शकतं. त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया अँड फ्रीडम स्ट्रगल. ठीक आहे. त्यानंतर फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल जॉग्राफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड. ठीक आहे. इंडिया आणि वर्ल्ड दोन्हीची जॉग्राफी विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे भारताचा पण भूगोल आणि जगाचा पण भूगोल. त्यानंतर इंडियन पॉलिटी यावर पण आधारित क्वेश्चन येऊ शकतात. गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटिकल सिस्टीम. ठीक आहे. त्यानंतर जनरल सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन्क्लुडिंग स्पेस अँड न्यूक्लिअर प्रोग्राम ऑफ इंडिया, UN अँड अदर इम्पॉर्टंट वर्ल्ड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. वेगवेगळे इम्पॉर्टंट वर्ल्ड ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्यावर क्वेश्चन येऊ शकतात. इन्व्हायरमेंटल इश्यूज अँड कन्सर्निंग इंडिया अँड वर्ल्ड ॲट लार्ज, बेसिक्स ऑफ कम्प्युटर अँड कम्प्युटर ॲप्लिकेशन, कॉमन ॲब्रिव्हिएशन्स, ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन इंडिया, इंडियन इकॉनॉमी. त्यानंतर फेमस पर्सनॅलिटीज ऑफ इंडिया. ठीक आहे. वेगवेगळ्या फेमस पर्सनॅलिटी, इंडियाच्या वेगवेगळ्या फेमस पर्सनॅलिटी, त्यानंतर वर्ल्डच्या वेगवेगळ्या फेमस पर्सनॅलिटीज यावर आधारित क्वेश्चन येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर फ्लॅगशिप गव्हर्नमेंट प्रोग्राम, फ्लोरा अँड फोना ऑफ इंडिया आणि इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट अँड पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यावर आधारित क्वेश्चन येतात. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगवर आधारित वेगवेगळे जे क्वेश्चन येतात टॉपिक ते तुम्ही इथे टॉपिक पाहू शकता आणि ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून लिहू शकता. मी आता सगळेच सांगणार नाही जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगचे. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे
हे मॅथमॅटिक्सचे 35 क्वेश्चन असतात विद्यार्थी मित्रांनो, खूप इझी क्वेश्चन असतात. ठीक आहे, हे 35 क्वेश्चन असतात आणि हे वेगवेगळे टॉपिक आहेत त्यांचे. ठीक आहे, नंबर सिस्टीम, डेसिमल्स, फ्रॅक्शन, LCM, HCF, रेशो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, मेन्शुरेशन, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, टाइम स्पीड डिस्टन्स यावर आधारितपणे येतात क्वेश्चन. सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, एलिमेंटरी अल्जेब्रा, जॉमेट्री अँड ट्रिग्नॉमेट्री आणि एलिमेंटरी स्टॅटिस्टिक हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झामचा पॅटर्न पाहिला, सिलेबस पाहिला, परंतु तयारी कशी करावी. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल की तयारी कशा प्रकारे करावी. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, यामध्ये वेगवेगळे मी पॉईंट सांगितलेले आहे. पहिला पॉईंट आहे परीक्षेच्या पेपरचे विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जे काही पेपर आहेत तुम्ही पेपर दिलेले आहे त्यांचं ॲनालिसिस करायचं. ठीक आहे, प्रत्येक पेपरचं काय करायचं, ॲनालिसिस करायचं पेपर झाल्याच्या नंतर. त्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढून त्यामधील प्रश्नांची लेवल तपासा. ठीक आहे, कारण काही विद्यार्थी काय करतात, खूपच जास्त हाय लेवलचे क्वेश्चनची तयारी करतात, परंतु तेवढे हाय लेवलचे क्वेश्चन येतच नाहीत. मग त्यामुळे की मागचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर काढा, त्यामध्ये कशा प्रकारची लेवल आहे. ठीक आहे, वेगवेगळा, समजा मी टाइम अँड वर्क हा टॉपिक घेतला तर टाइम अँड वर्कवर वेगवेगळे लेवल कुठपर्यंत आहे. ठीक आहे, तर त्या लेवल प्रमाणे तुम्ही तयारी करा. त्यानंतर वेळेनुसार अभ्यास करायचा. ठीक आहे, वेळ एका पर्टिक्युलर वेळेनुसार रोजचा तेवढा अभ्यास झालाच पाहिजे असं तुम्ही एक टाइम टेबल तयार करून घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो काही अभ्यास केलेला आहे, ठीक आहे, त्याचेच पुन्हा पुन्हा रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. कारण काय करतात काही विद्यार्थी, समजा वेगवेगळे टॉपिक सर्वच करत राहतात. ठीक आहे, सर्व टॉपिक करतात परंतु त्यांचं डिव्हिजनच करत नाहीत. तर मी म्हणतो की 10 टॉपिक करण्यापेक्षा 8च टॉपिक करा, पण ते परफेक्ट करा. त्यांचं रिव्हिजन परफेक्ट करा. ठीक आहे, ते टॉपिकमध्ये कोणताही क्वेश्चन आला तर त्या क्वेश्चनमधला तुम्हाला मार्क जायला नको. ठीक आहे, मॅथमॅटिक्सचे समजा सर्वच टॉपिक, मी तर म्हणतो सर्वच टॉपिक करा. ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन पाहिजे त्यांनी सर्वच टॉपिक करा. परंतु काही विद्यार्थी काय करतात, सर्व टॉपिक करतात पुन्हा नंतर रिव्हिजनच करत नाहीत. तर रिव्हिजन मॅक्झिमम काय आहे, पुन्हा पुन्हा रिवाइज करा. ठीक आहे, ही मी जे केलेलं आहे ते सांगतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मी जे आपल्या रेल्वेच्या लोको पायलटच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या, ठीक आहे, ALP अँड टेक्निशियनच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या तर त्यांच्यामध्ये ALP ॲज अ लोको पायलट म्हणून माझं, असिस्टंट लोको पायलट म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं. तर त्यामुळे मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आणि सर्वच विषय महत्त्वाचे आहेत. आवडत्या विषयावर फोकस करू नका. काही विद्यार्थ्यांना कसं असतं की बाबा मला मॅथमॅटिक्स आवडत नाही, ठीक आहे, मला रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग आणि फक्त जनरल अवेअरनेस आवडतो, किंवा जनरल अवेअरनेसमध्ये फक्त मला हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिक्स आवडते, मला सायन्स आवडत नाही. असं करू नका विद्यार्थी मित्रांनो. सर्वच विषयांना तुमचा मित्र बनवा आणि सर्वच विषयांचं तुम्ही काय करा, विषयांवर फोकस करा. पर्टिक्युलर एका विषयावर फोकस करून एक्झाम क्रॅक करू शकणार नाही. ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो मी त्याच विद्यार्थ्यांसाठी सांगतोय की ज्यांना खरंच सिलेक्शन पाहिजे आहे. ठीक आहे, CBT 1 100% मी क्लिअर करू शकतो असा कॉन्फिडन्स आहे. आणि CBT 2च्या तयारीला जे विद्यार्थी लागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मी हे बोलतोय. ठीक आहे, त्यानंतर दररोज किमान एक तरी मॉक टेस्ट द्या विद्यार्थी मित्रांनो. दररोज एक मॉक टेस्ट द्या आणि तिचं ॲनालिसिस करा. ठीक आहे, मॉक टेस्ट 100 मार्कची म्हणतोय मी, नाहीतर 10-10 मार्कच्या मॉक टेस्ट देत आहे, किमान एकच मॉक टेस्ट. ठीक आहे, 10-10 मार्कच्या, 10 मार्कची देऊ नका. ठीक आहे, 10 मार्कच्या द्या, 10 मार्कच्या 10 मॉक टेस्ट द्या दररोज. ठीक आहे, आणि 100 मार्कची एक तरी मॉक टेस्ट किमान दररोज द्यायलाच हवी आणि त्यांचं ॲनालिसिस करा. ठीक, फक्त मॉक टेस्ट देऊन सोडून देऊ नका. ठीक आहे, मॉक टेस्ट द्या, त्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन तुमचे रॉंग झालेले आहेत ते पहा, त्यांचे आन्सर तपासून पहा आणि त्यानंतर अभ्यास करा आणि नेहमी कॉन्फिडंट राहा. काही विद्यार्थी काय करतात, अभ्यास तर फुल करतात परंतु कॉन्फिडन्स 0. ठीक आहे, की माझं कसं होईल, एक्झाम क्रॅक करू शकतो का नाही. एकदा युद्धामध्ये उतरल्याच्या नंतर पुन्हा मी युद्ध जिंकू शकतो का नाही असं विचार करू नका. ठीक आहे, युद्धात उतरले ना, ठीक आहे, पुढचा विचार करू नका की 100% मी CBT 2 क्रॅक करू शकतो, असं तुम्ही विचार करा आणि त्याप्रमाणे तयारीला लागा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा मी माझा अनुभव सांगतो. ठीक आहे, माझा अनुभव सांगतो. आमच्या ALPच्या वेळेस 3 स्टेजमध्ये एक्झाम झाली होती. फर्स्ट स्टेज माझी नांदेडला झाली होती, त्यानंतर सेकंड आणि
थर्ड स्टेज झाली, सेकंड स्टेज माझी नाशिकला आणि थर्ड स्टेज काय झाली होती विद्यार्थी मित्रांनो, थर्ड स्टेज माझी मुंबईला झाली होती. ठीक आहे. तर थर्ड टेस्ट ॲप्टिट्यूड असते, ॲप्टिट्यूड खूप इझी असते ती थर्ड स्टेज. तर विद्यार्थी मित्रांनो त्या थर्ड स्टेजचे मी 100 पेपर सॉल्व केले होते, 100+. ठीक आहे, खोटं सांगत नाही, 100+ क्वेश्चन सॉल्व केले होते. ठीक आहे, सेकंड स्टेजचे पण केले होते आणि फर्स्ट स्टेजचे पण केले होते. ठीक आहे, तर तुम्ही पण करायला हवे. ALPची थर्ड खूप इझी असते ती थर्ड स्टेज, पण त्याचे पण मी 100 केले होते. मेन 2 स्टेज आहेत, फर्स्ट आणि सेकंड. ठीक आहे, फर्स्ट आणि सेकंडचे पण भरपूर केले होते आणि थर्डचे पण केले होते. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे तुम्ही अभ्यास करा. तर आपण हा व्हिडिओ घेऊन येण्याच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की आता यापुढं आपण ॲनालिसिस घेऊन येणार आहोत. ठीक आहे, की प्रत्येक विषयाचा आता RRB NTPC CBT 2च्या फिजिक्सचे समजा मी ॲनालिसिस घेऊन आलो रोजचे. आता सध्या 7 तारखेनंतर 7 सप्टेंबर नंतर तुमचे जास्तीत जास्त रोजचे 2-2, 3-3 व्हिडिओ घेऊन येणार आहे. परंतु 7 सप्टेंबरपर्यंत थोडे कमी व्हिडिओ येतील तुमचे. ठीक आहे, 7 सप्टेंबर नंतर मी भरपूर व्हिडिओ घेऊन येणार आहे. समजा फिजिक्स हा टॉपिक घेतला मी. ठीक आहे, फिजिक्स टॉपिक घेतला तर फिजिक्स टॉपिकचे प्रत्येक टॉपिकवर युनिट अँड मेजरमेंट, फिजिक्सचे जे काही टॉपिक आहेत युनिट अँड मेजरमेंट, समजा त्यांचे 10 क्वेश्चन घेतले तर 10 क्वेश्चनचे पूर्ण ॲनालिसिस घेईल. 10 क्वेश्चनमध्ये जे समजा ऑप्शन असतात त्या ऑप्शनचे पण ॲनालिसिस. समजा एखाद्या वेळेस येतं की व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स, फोर्सचं युनिट काय आहे, फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन आहे. मग पुन्हा खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, मग त्या 4 ऑप्शनचे पण मी ॲनालिसिस बघा. फॉर एक्झाम्पल मी सांगतो, समजा व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स, फोर्सचं युनिट काय आहे मी असं विचारलेलं आहे. मग मी ऑप्शनमध्ये देईल मीटर, त्यानंतर मीटर पर सेकंड स्क्वेअर, थर्ड देईल समजा मी न्यूटन आणि फोर्थ देईल एम्पियर. ठीक आहे, आणि मी विचारेल व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स, फोर्सचं युनिट काय आहे. तर फोर्सचं युनिट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, न्यूटन. ठीक आहे, पण आपण पूर्णच घेणार आहोत. मीटरचं मग काय, मीटर कशाचं युनिट आहे, डिस्टन्सचं युनिट आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर कशाचं युनिट आहे, ॲक्सेलरेशनचं युनिट आहे. ॲम्पियर कशाचं युनिट आहे, करंटचं युनिट आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक चॅप्टरवर आपण ॲनालिसिस घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो माझं टार्गेट आहे की 200+ एक्झामचं आपल्याला ॲनालिसिस घ्यायचं आहे. 200+ एक्झाम कोणत्या, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 10-10 मार्कच्या आपण एक्झामचं ॲनालिसिस घेणार आहोत. टॉपिक वाईज 35-35 मार्क, म्हणजे लॉजिकल रिजनिंगचे समजा 35 मार्क, क्वांटचा 35 मार्कचा पेपर यांचं पण ॲनालिसिस घेणार आहोत. परंतु फिजिक्स, केमिस्ट्री, बायो यांचे 10-10 मार्कच्या पेपरचं आपण ॲनालिसिस घेणार आहोत. ठीक आहे, तर पुढं चालून सर्व असे 10 मार्कचे क्वेश्चन, त्यानंतर 10 मार्कचा समजा एखादा व्हिडिओ असेल किंवा एखादा 35 मार्कच्या पेपरचा ॲनालिसिस मी घेतलेला असेल तर त्यांचा व्हिडिओ असेल. अशा प्रकारे आपण टोटल 200+ पेपरचा ॲनालिसिस घेऊन येणार आहोत. ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो मी माझं एक मत सांगतो तुम्हाला की जर तुम्ही ऑलरेडी बॅच केलेली असेल, ठीक आहे, ऑलरेडी तुमचं सिलेबस तुम्ही केलेला असेल तर मला तरी वाटतं की तुम्ही सध्या आता बॅच करण्याच्या नादात लागू नका. रिव्हिजन करा आणि आपण जे व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्या व्हिडिओचं ॲनालिसिस रोज नक्की पाहत चला. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा व्हिडिओ घेऊन येईल मी तेव्हा तुम्हाला क्वालिटी समजेल की कशा प्रकारे घेऊन आलेले आहेत. 1-2 व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर 100% तुम्हाला इंटरेस्ट येऊन जाईल. म्हणजे माझं स्वतःचं मत सांगतोय मी की आत्ता सध्या या स्टेजला तुम्ही विनाकारण तुम्ही बॅच करण्याच्या नादी लागू नका. ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी प्रिपरेशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी बोलतोय मी. ज्यांचं प्रिपरेशन झालेलं नाही त्यांनी नक्की कुणाचीही बॅच तुम्ही करा, कोणत्याही टीचरकडे तुम्ही बॅच करू शकता. परंतु माझं स्वतःचं वैयक्तिक मत सांगतो, ज्यांचं प्रिपरेशन झालेलं आहे त्यांनी बॅचच्या भानगडीत पडू नका. मॅक्झिमम तुम्ही रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.